हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. तर आज आम्ही आलो होतो पाषाणला सोमेश्वर मंदिरात. पुण्यातील पाषाण सोमेश्वर मंदिर हे रामनदीच्या काठावर आहे. 900 वर्षे जुने ऐतिहासिक मंदिर जे स्वयंभू शिवलिंगासाठी प्रसिद्ध आहे. एंट्री करताच तुम्हाला गणपतीचे मंदिर लागेल. गणपतीचे दर्शन घेऊन समोर गेले की महादेवाचे मेन मंदिर आहे. ही महादेवाची पिंड मानवनिर्मित नाही आहे, स्वयंभू शिवलिंग आहे. नंतर महादेवाचे दर्शन घेऊन बाहेर आले की औदुंबर वड आहे. तिथे श्री स्वामी समर्थांच्या पादुका आहेत. भार्गवी तर छान दर्शन घेत होती. नंतर समोर आले की इथे देशभरातील 12 ज्योतिर्लिंगाच्या प्रतिकृतीची एक खुली गॅलरी देखील आहे, ज्यामुळे भाविकांना एकाच ठिकाणी सर्व ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेता येते. फर्स्ट बनवली आहे त्यांनी भुवनेश्वर मंदिर, वेरूळ, छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र येथील. सेकंड आहे श्री केदारनाथ, हिमालय, उत्तराखंड. थर्ड आहे श्री त्र्यंबकेश्वर, नाशिक, महाराष्ट्र. फोर्थला आहे श्री विश्वेश्वर, वाराणसी, उत्तर प्रदेश. फिफ्थला आहे श्री नागेश्वर, औंढा, हिंगोली, महाराष्ट्र. सिक्स नंबरला आहे रामेश्वर, सेतुबंद, तामिळनाडू. सेवन्थला आहे श्री भीमाशंकर, खेड, पुणे, महाराष्ट्र. 8ला आहे श्री वैद्यनाथ, परळी, बीड, महाराष्ट्र. 9ला आहे श्री ओंकारेश्वर, ओंकारे, मध्य प्रदेश. 10 नंबरला आहे श्री महाकालेश्वर, उज्जैन, मध्य प्रदेश. 11 नंबरला आहे श्री मल्लिकार्जुन, श्रीशैल्य, आंध्र प्रदेश. आणि 12ला आहे श्री सोमनाथ, सौराष्ट्र, गुजरात. भार्गवी तर कौतुकाने ह्या सर्व प्रतिकृती बघत होते. मंदिराच्या आवारातच भगवान शंकराची भव्य दिव्य मूर्ती उभारली आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान वाटत आहे. अजून नंदीची मूर्ती बनवली आहे भव्य अशी. आणि हे बघा आमच्या मॅडम, मोकळी जागा मिळाली खेळायला तर किती खुश आहे. नुसती इकडून तिकडे पळत आहे. तिला असं झालं होतं काय खेळू आणि काय नाही. मंदिराच्या आवारातच श्री काल भैरवनाथ मंदिर आहे. अजून समोर आले की श्री हनुमान मंदिर आहे. नंतर आम्ही निघालो घरी जायला, तर मंदिरातून बाहेर पडताच भार्गवीला दिसले हे टॉयचे शॉप. मॅडम कशाला ऐकतात, घेतले मग हे. भार्गवी तर खूप एन्जॉय केले. नंतर आम्ही आलो भार्गवीच्या आत्याकडे.
कारण त्यासुद्धा पाषाणलाच असतात. त्यांना भेटलो, तिथे चहा घेतला आणि भार्गवीचं हे असं खेळणं सुरू होतं तिथे. आणि मग आम्ही निघालो घरी. आजचा दिवस तर खूप छान गेला. भार्गवी पण खूप खुश होती आणि फर्स्ट टाईम तिने फिरायला आल्यानंतर आम्हाला त्रास नाही दिला. छान एन्जॉय केलं तिनेही आणि आम्हालाही करू दिलं. खूप छान प्लेस आहे, तुम्ही पण एकदा विजिट करा. आणि आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.